परभणी जिल्ह्यातील पालकमंत्री आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या विधानसभा मतदारसंघातून सेलू तालुक्यातील गोहेगाव आहेर बोरगाव रस्त्याची दयनीय अवस्था. 50 ते 60 विद्यार्थी त्रस्त. सेलू तालुक्यातील गोहेगाव ते आहेर बोरगाव रस्त्याची अवस्था अत्यंत खराब असून गावकरी आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. 2019च्या निवडणुकीदरम्यान पालकमंत्र्यांनी रस्त्याची दुरुस्ती करून विद्यार्थ्यांसाठी बस सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु अद्याप कोणतेही काम सुरू झालेले नाही. दररोज सुमारे 50 ते 60 विद्यार्थी नितीन माध्यमिक शाळेत जातात आणि गोहेगावमध्ये इयत्ता 1 ते 5वीसाठी जिल्हा परिषद शाळा आहे. गावातील जिल्हा परिषद वर्गाच्या दयनीय अवस्थेमुळे सर्व गावकऱ्यांनी गोहेगाव ते आहेर बोरगाव रस्त्यावर एक नवीन जिल्हा परिषद शाळा बांधली आहे, परंतु शाळा आणि या रस्त्याजवळ असणाऱ्या 100 kV ट्रान्सफॉर्मरमुळे गावातील वर्ग तिथे भरवता येत नाहीत. पावसाळ्यात रस्ता चिखलमय होतो, ज्यामुळे चालणे कठीण होते. दुचाकी आणि इतर वाहनांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आणि अपघातांचा धोका वाढतो. संबंधित विभागाने आपले आश्वासन तात्काळ पूर्ण करून रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांना होणारा त्रास आणि अपघात टाळण्यासाठी प्रशासन तातडीनं कारवाई करेल अशी त्यांना आशा आहे.